नमस्कार. आज आम्ही समृद्धीची मुलाखत घेणार आहे. तशी खूप छान अशी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल ते भाषण करतात. आणखी डान्स बी करतात. शाळेमध्ये बी भरपूर कुठली स्पर्धा असली तर ते सहभागी पक्का होतात. आणि त्यासाठीच आज मला असं वाटलं की त्यांची इंटरव्ह्यू घ्यावी, म्हणून मी आज त्यांची इंटरव्ह्यू घेत आहे. तर समृद्धी, तुम्ही थोडी तुमच्याबद्दल माहिती सांगा. माझे नाव समृद्धी हनुमंत मोरे. मी किल्ले वर्धांगडची आहे, पण जरा शाळा आम्हाला तिथं लांब पडत होती म्हणून आम्ही आता कोरेगाव. अच्छा, ठीक. शाळा लांब असल्यामुळे तुम्ही म्हणजे कोरेगावमध्ये राहता. तर समृद्धी, तुमचे बालपणचे काही आठवणी सांगू शकता? मी बालपणी ना इतकी गुबरी होते तर ते मला सगळे लाडू म्हणायचे. आणि मी लाडूसाठी गुबरी होते. मला ना लहानपणी खूप काही यायचं टॅलेंट. म्हणजे टॅलेंटमध्ये मला प्रत्येक जण जे बोलेल ते मी करायची आणि जे बोलेल ते करायची. उड्या मारल्या, हे केलं ते स्तोत्र बोलते पण बोलते असे होते. अच्छा, म्हणजे पाठांतर फारच छान आहे तुमचं. अच्छा, तुमच्या शाळेचा प्रवास थोडासा सांगा, कसा काय आहे? मी आधी अंगणवाडीत होते. तिथे मला ना 2 क्यूट ह्या टीचर भेटल्या. त्या अशा होत्या की हे जर लाड केला तर हे जर नाही केला अशा नव्हत्या. प्रत्येकाचा लाड तो प्रत्येकाचा लाडच करायचा. मग नंतर ना मी बालविद्या मंदिर इथे गेले. मग तिथं मी UKG इथं होते. मग तिथं मी सगळं कंप्लीट केली. आणि मग जेवढे हर वेळेस पेपर यायचे ना त्यात मला फर्स्ट रँक यायचा. आणि आता फर्स्टला मी विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स CBSE शिमनगाव इथं होते. आणि फर्स्ट मी पास झाले. आणि फर्स्ट ना फायनल रिझल्टला मला 93% पडले. मग मी सेकंड या क्लासमध्ये गेले आणि मी त्या विवेकानंद स्कूलमध्येच होते. सेकंड या क्लासमध्ये गेले ना तेव्हा मला फायनल रिझल्टला 97% 100 पैकी पडले. आणि आता मी थर्ड क्लासमध्ये थर्ड क्लासचं शिक्षण घेते. अच्छा अच्छा, छान छान. जसं की तुम्ही शाळेमध्ये तर हुशार आहातच, तुमच्या बोलण्यावरून वाटते. तुम्हाला आणखी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जसे भाषण तुम्ही करता असं ऐकलेलं आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय थोडंसं बोलू शकता? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मला सगळंच येतं. भाषण म्हणलं तर भाषण येतं, काय म्हणलं ते पण येतं. शिवाजी महाराजांबद्दल थोडासा छोटा पोवाडा बोला तर तो पण येतो मला. शिवाजी महाराजांबद्दल शायऱ्याच पण येतो. अच्छा, शिवगर्जना पण येते. हो, व्हेरी गुड. शिवगर्जना बी येते? अच्छा अच्छा, ठीक ठीक ठीक. मग तुम्ही शिवगर्जना होऊन जाऊन द्या मग. खूपच छान. समृद्धी, तुम्ही आता मस्तच शिवगर्जना फार छान म्हटले. तुम्ही भाषण बी चांगलं करता, मी तुमचे भाषण बी ऐकलेलं आहे. तसे बी ह्यांची माझंच चॅनल आहे HVM ब्लॉग, त्यामध्ये त्यांची भाषण, त्यांची गाणी, त्यांची सर्व काय आहे. तुमच्या सवयी सांगा, थोडं सवयीबद्दल सांगा. सवयीमध्ये मला ना सगळे येतं. स्तोत्र बोला येतात, पाठांतर माझं सगळे. मला गाणी म्हणा येतात, मला डान्स करा येतो, मला उखाणे घ्यायला येतात. मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळं माहिती आहे. आणि मी त्यांच्याबद्दल भाषण, शायरी, हे सगळं बोलू शकते. तर चला उखाणे होऊन 1-2
येतच आहे तुम्हाला तर छान. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला 3 तारा ऐकिले घुंगरू बारा पान खाते करा घाण येतोय दरा दरा तिकडून आला व्यापारी व्यापाऱ्याने दिली सुपारी देते वाण्याला हंडा आणते पाण्याला पाणी आणते गंगेचे वाडा बांधते भिंगाचे वाड्यात वाडे 7 वाडे वाड्यात होता पलंग पलंगावर गादीवर उशीवर कब्बशी मध्ये देते पाहुण्यांना चहा पाहुण्यांनी पाहिले समोरच्या भिंतीवर होते घड्याळात वाजला एक डॅशचं नाव घेते मी हनुमंत मोऱ्यांची लेख. व्हेरी खूप छान. आणखी एखादा कोण येत असतं तर उखाणा. तालुक्यात माझे गावात होती माडीवर नेसते साडीला लावला चाल हनुमंत माझा बाप दारात होती जाई स्वाती माझी आई पाण्याला गेली गवळण संगीता माझी मावळा पाण्यात होती नाव वर्धन माझा भाऊ समुद्राच्या पाण्यात झरतात मोती टिंबांचं नाव घेते ते माझे पती मी त्यांची सौभाग्य होते. छान मस्तच. म्हणजे तुम्ही उखाणे पाठांतर खूपच छान आहे. आणि चला गणपती स्तोत्र म्हणताय स्तोत्र पक्के येतात का आपले असेच बोलताय तुम्ही. बरं बघा म्हणून दाखवू गणपती स्तोत्र बी. गणपती स्तोत्र हे गणपती बाप्पा रे बाप्पा विघ्न हरता जय मस्तकी जय हापे जय बोले विघ्न हरता जय बाप्पा बोले बाप्पा जय बाप्पा बोले बाप्पा. हे गणपती बाप्पा ते स्तोत्रमुळे माझे गाणे आता मी तुम्हाला स्तोत्र म्हणून दाखवतो. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मृता नित्य आयु कामार्थ साधिके प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजविकृत पाचवे श्री लंबोदर सहावे विघटरावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धुम्नवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री गयानक 11वे गणपती 12वे श्री गजानन देवनामे अशी बाळा 3 संध्या मनेरन विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धीते विद्या त्याला मिळेल विद्या धना त्याला मिळेल धन पुत्रा त्याला मिळेल पुत्र मोक्षा त्याला मिळेल गती जपता गणपती स्तोत्रम 6 माझात हे फळम 1 वर्ष पूर्ण होता मिळेल सिद्धी न संशय नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत उठण्या आयु कामाले. छान मस्त. म्हणजे तुमच्या आरती पाठ असतात स्तोत्र पाठ आहे भरपूर काय आहे. तर मित्रांनो आजच्या कार्यक्रमात यांची इथंच मुलाखत मी थांबवतो. राहिलेला माझा ब्लॉग त्या नेक्स्ट मुलाखतीमध्ये त्यांनी ऑलिम्पियाडमध्येही मेडल भेटलेलं आहे त्यांना फर्स्ट मेडल आहे रनिंगमध्येही मेडल आहे ते आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पक्का बघूया. नमस्कार.